लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता रायगड जिल्ह्यासाठी जे हिताचं ते तिथलं सरकार असणार असा इथल्या मतदारांचा कायम होत असतो. म्हणून इथला निकाल नेहमी अपेक्षेच्या पलीकडे लागते. मग विधानसभा असो की लोकसभा, इथल्या निकालावर कधीच बाहेरच्या राजकारणाचा परिणाम दिसून येत नाही. 2014 पासून तर तटकरे विरुद्ध गीते असा सामना रंगत येत आहे. यावेळी अगदी असंच झालं, तरीसुद्धा ही लढत तितकीच रोमांचक ठरली. कारण 2014 मध्ये अनंत गीते शेवटच्या क्षणी आघाडी घेऊन निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी विजय आपल्याकडे खेचून आणत एकेकने बराबरी साधली. त्यामुळे रायगडमध्ये अजित पवार गटाची ताकद अधोरेखित झाली. याचा फायदा आता आगामी विधानसभेत महायुतीला होणार का, की समीकरण महाविकास आघाडीच्या बाजूने फिरणार हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे रायगड विभागातील विधानसभाचं चित्र हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी नीरज आणि तुम्ही बघताय इन्स्पायर मराठी. रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरीतील दापोली आणि गुहागर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ. रायगड लोकसभेचं तसं बघायला गेलं तर भाजपचं फारसं अस्तित्व दिसून येत नाही. मात्र मागच्या काही काळापासून शेकापचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केली. हे चित्र लोकसभेनंतरही दिसून आले. आता विधानसभेत कसे बदल होणार यासाठी 2019 मधील निकालावर एक नजर टाकूया. तर 2019 साली पेण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे रविशेठ पाटील यांनी शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांचा तब्बल 24,051 इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजयाची हॅट्रिक रोखली. यानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी विजय मिळवला. त्यांनी शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत अलिबागवर पहिल्यांदाच भोगा फडकवला. या निवडणुकीत महेंद्र दळवी यांना 1,11,946 एवढी मतं मिळाली, तर शेकापचे माजी आमदार सुभाष पंडित पाटील यांना 79,022 एवढी मतं मिळाली. त्यांना तब्बल 32,924 मतांनी पराभव स्वीकारायला लागला. आता महेंद्र दळवी हे शिंदे गटात आहेत, त्यामुळे त्यांना आता पुन्हा इथून तिकीट मिळणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आदिती तटकरे अशी लक्षवेधी लढत झाली. श्रीवर्धनच्या मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिती तटकरे या मतदारसंघातून 39,621 इतक्या मतांनी विजयी झाले. यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाजी मारली. विजयाची हॅट्रिक साधत भरत गोगावले तब्बल 21,575 मतांनी विजयी झाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले 1,02,273 मते मिळवून विजयी झाले. तर त्यांना टक्कर देणारे काँग्रेसचे माणिकराव जगताप यांना 80,698 मतावर पराभव हाती लागला. यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे योगेश कदम 95,364 मते मिळवून विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयराव कदम यांना 81,086 मते मिळाली. यानंतर या विभागातील शेवटचा मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे गुहागर. गुहागर विधानसभा मतदारसंघात 2019 साली शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत झाली. या लढतीत शिवसेनेचे भास्कर जाधव हे 78,748 मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सहदेव बेटकर यांना 52,297 एवढ्या मतांवर समाधान मानावं लागलं. महाराष्ट्रात कसा निकाल लागेल हे माहीत नाही, पण मात्र रायगडमध्ये आगामी विधानसभेत महायुतीला चांगलं यश हाती लागू शकतं, सध्या तरी असंच चित्र दिसतंय. त्यामुळे महाविकास आघाडीला इथे जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.